हॅलो हाय नमस्कार. मी निघालेली आहे संभाजीनगरला. लग्न आहे त्यामुळे लेट नाईट निघालो. सकाळी निघाल्यास उशीर होईल त्यामुळे नाईटला निघावं लागलं. प्रवास छान झाला आणि थोड्याच वेळाने आम्ही रूमवर पोहोचणार होतो आणि रूम आधीच बुक केलेला होता आमचा, त्यामुळे काही प्रॉब्लेम झालेला नाही. रात्री आराम केला, त्यानंतर सकाळी उठल्यानंतर फ्रेश वगैरे झालो, लग्नासाठी छान असं तयार झालो आणि निघालो लग्नाकडे. आणि लग्नाच्या जागी पोहोचलो आहोत आम्ही आणि खूप मोठं असं लग्न होतं आणि खूप मोठी हस्ती आपल्या लातूरची आन बान शान देशमुख परिवार इथं उपस्थित आहे. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, त्यांची मुलगी आणि त्यांच्या पत्नीसह ते उपस्थित होते आणि आदरणीय धीरज भैया साहेबसुद्धा थोड्या वेळात आलेले होते लग्नासाठी. छान असा लग्न समारंभ पार पडला. त्यानंतर जेवणही छान होतं, जेवण केले आणि त्यानंतर आम्ही निघालो मग वेरूळच्या लेण्या बघण्यासाठी. प्लॅन तर पूर्ण लेण्या बघायचा होता, पण ते काय एक दिवसात पॉसिबल नव्हतं, त्यामुळे काही शक्य झालेलं नाही. मी जी ही लेणी बघायला आली आहे ती कैलास लेणी आहे आणि एक लेणी बघता बघता खूप पाय दुखले आणि खूप ऊनही होतं, पण छान वाटलं लेणी बघून आणि मस्त असं काम होतं, नक्षीकाम फुल एन्जॉय केलं. त्यानंतर हा बघा माकड बसला होता इथे, तो मी शूट केला आहे. त्यानंतर आम्हाला जायचं होतं दुसरीकडे आणखीन फिरायला. थोडासा फोटोशूट वगैरे केला आम्ही आणि त्यानंतर मग निघालो आम्ही. खुलताबादचा सगळ्यात मोठा मारुती, झोपलेला मारुती आहे. आम्हाला तिथे जायचं होतं. माझी इच्छा होती ते बघण्याची खूप दिवसापासूनची, म्हणजे ऐकण्यामध्ये होतं, त्यामुळे आम्हाला तिथं जायचं होतं. आम्ही निघालो आणि मी तिथं आलेली आहे. खूप छान असं मोठं मंदिर होतं आणि हे बघा मारुती राया, जय श्रीराम. मी खूप मोठी भक्त आहे मारुती रायाची आणि आमच्या आहोंनी तेलही टाकलं शनिदेवावरती, पाया पडलोत आणि हे बसले नंतर घोड्यावरती. थोडंसं एन्जॉय केलं. त्यानंतर रात्रीचं रिसेप्शन अटेंड करायचं होतं. रिसेप्शन वगैरे अटेंड केले आणि जेवण वगैरे केलं. छान वाटलं, मस्त असं लग्न पार पडलं. आणि मी जिथं थांबले होते ना तिथलं तुम्हाला व्ह्यू दाखवते हॉटेलचा. आणि हे कोणतं हॉटेल आहे हे तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. थोडासा फोटोशूट वगैरे केला कारण आम्हाला आता निघायचं होतं घराकडे. लेट झालेलं होतं, पण रात्रीचाच प्रवास करायचा होता आम्हाला, त्यामुळे फोटो वगैरे काढला, जेवण वगैरे झालं. तर आजचा दिवस माझा असा होता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके बाय.